जय शिवराय मित्रांनो, शेतरस्त्याचे वाद ही शेतकऱ्यासमोर असलेली एक जटिल समस्या आहे। शेतरस्त्याच्या वादामुळे काही ठिकाणी जमिनी पडीक पडल्या, काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या। सुपीक जमिनी, उपजाऊ जमिनी सुद्धा शेतरस्त्याच्या वादामुळे त्या हव्या तशा पिकवता येत नाहीत आणि पिकवल्या तर त्याच्यातील माल काढता येत नाही। ही एक महाराष्ट्रामध्ये असलेली गंभीर समस्या आहे। मोठ्या प्रमाणात असलेले वाद, जे काही शेतासंबंधित जे काही वाद आहेत, ते फक्त आणि फक्त या रस्त्यामुळेच होत आहेत आणि याच्यासाठी आपण पाहिलेले की वेळोवेळी या शेतरस्त्याचे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। याच्यासाठी आपण पाहिलं होतं की पालकमंत्री पानंद रस्ते योजना असेल, मातोश्री शेतशिवार रस्ते योजना असेल किंवा तहसीलदारांचे काही अधिकाराच्या वाढी असतील, अशा प्रकारचे वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। शेतरस्त्याच्या संदर्भातील कायदे देखील अस्तित्वात आहेत, परंतु या कायद्यामधून, या कायद्याच्या तरतुदीतून हे रस्ते मोकळे केले जात असताना, हे रस्ते दिले जात असताना सुद्धा याच्यामध्ये काही ना काही पळवाटा काढल्या जातात, त्याच्यात अपिली केल्या जातात आणि वर्षानुवर्ष हे वाद सुरू राहतात। आणि अशाच प्रकारची एक जटिल समस्या सुटावी म्हणून गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आता या शेतरस्त्याचे वाद मिटावेत, शेतरस्त्याच्या ज्या नोंदी आहेत त्या सातबाऱ्याला लागाव्यात, प्रत्येक शेतरस्त्याला, पानंद रस्त्याला एक क्रमांक देण्यात यावे, याच्यासाठी एक मोहीम आता हाती घेण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये औषधचे आमदार अभिमन्यू पवार, आशिष जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि यांच्याच पुढाकारातून नवीन महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे तसेच जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत महसूल विभागाचे, यांच्या समवेत एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली। या बैठकीमध्ये काही मुद्दे देण्यात आलेले आहेत, काही विचार मांडण्यात आलेले आहेत आणि या सर्व मुद्द्यांवरती विचार करून लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेतले जातील, अशा प्रकारची ग्वाही सुद्धा महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलेले की अभिमन्यू पवार असतील, बच्चू कडू साहेब असतील, आशिष जयस्वाल असतील, यांचे या शेतरस्त्याच्या संदर्भातील जे काही काम आहे ते खूप मोठे आहे आणि त्यांचा अभ्यास देखील त्याच्या संदर्भातील मोठा आहे, कारण शेतकऱ्याला शेतरस्ता हे अतिशय गरजेचं आहे। याच पार्श्वभूमीवरती त्यांच्या माध्यमातून महसूल मंत्र्याला काही सूचना किंवा काही मुद्दे दिलेले आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेत खरेदी, विक्री, वाटणी, दस्त नोंदणी करत असताना जमिनीची मोजणी करणं ही बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे आणि शेत खरेदी, विक्री, वाटणी, दस्त नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रामध्ये टोच नकाशाचा समावेश देखील करण्यात यावा आणि त्याच्या संदर्भातील तशा प्रकारची तरतूद करण्यात येणार आहे। मोजणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये मोजणीची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि अशा प्रकारचं मनुष्यबळ हे तालुका स्तरावरती उपलब्ध करून देण्यात यावं। शासकीय निधीमधून निर्माण करण्यात आलेल्या शेतरस्त्याच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये समावेश करणं ही खूप दिवसापासूनची मागणी आहे आणि ही मागणी सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। याच्यामधील दुसरा एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतरस्त्याचे जे काही नोंदी आहेत, याच्यामध्ये आपण जसं पाहिलं की ग्रामीण, राज्य, राष्ट्र जे काही रस्ते आहेत, अशा मार्गाप्रमाणे शेतरस्त्यांना देखील पानंद रस्त्यांना पी आणि शेतरस्त्यांना एस या हेडखाली क्रमांक देण्यात यावे। म्हणजे प्रत्येक गावामध्ये पानंद रस्ता क्रमांक, शेतरस्ता क्रमांक असे क्रमांक त्याच्यामध्ये देण्यात यावे। महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अंतर्गत सध्या तहसीलदार बैलगाडीचा विचार करून 8.25 फुटी रस्ता निर्माण करून देतात, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर यांत्रिकरणाचं युग आहे। मोठ्या मोठ्या गाड्या, ऊसाच्या गाड्या असतील किंवा माल काढणं असेल, फळबागांचे माल काढणं असेल, यासाठी मोठ्या प्रमाणात यांत्रिकरण, ट्रॅक्टरचे वापर असतील, हार्वेस्टर असतील, हे सगळे जाण्यासाठी लागतात। त्याच्यामुळे रुंदीचे क्षेत्रस्ते त्या यांत्रिकरणाला अनुरूप असे रुंदीचे रस्ते निर्माण करून देण्यासाठीची एक तरतूद करण्यात यावी। याचप्रमाणे महसूल अधिनियम 1966 कलम 143 अंतर्गत शेतरस्ते संदर्भातील मंत्रालय स्तरावरील अपील कमी करण्यात यावं। आयुक्त स्तरावरच निर्णायक अधिकार देऊन प्रकरण निकाली काढण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागणार नाहीत। अतिशय महत्वाचा असा विषय, कारण तहसीलपासून पुढे आपण पाहिलेले प्रांतपासून पुढे जिल्हाधिकारी, आयुक्तवरून मंत्रालय, हे सगळे शेतकऱ्याला न शक्य होणार असा विषय आणि ते कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे। मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906च्या कलम 5 द्वारे तहसीलदारांनी दिलेल्या निकालाला थेट माननीय उच्च न्यायालयात आव्हान देता येतं। यापुढे तहसीलदाराच्या निर्णयाला अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे आव्हान देता येईल, अशी सुधारणा देखील कायद्यामध्ये करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे। पालकमंत्री शेत पानंद रस्ते योजनेत आणि मातोश्री शेत पानंद रस्ते योजनेत काही त्रुटी असून दोन्ही योजनांमध्ये सुधारणा करून बळीराजा पालकमंत्री शेत पानंद रस्ते योजना ही योजना कार्यान्वित करावी, अशा प्रकारचा एक प्रस्ताव देखील या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। याचप्रमाणे वडिलोपार्जित अकृषी मालमत्तेची वाटणी करताना रेडी रेकनरच्या 2% स्टॅम्प ड्युटी घेण्यात यावी। मात्र कृषी मालमत्तेची जी वाटणी आहे, ज्याला वारस नोंदीने केली जाणारी वाटणी जी आहे,
अशी वाढणीची दस्त नोंदणी मात्र 500 रुपयामध्ये करण्यात यावी. तशा प्रकारची आपल्याकडे तरतूद आहे, परंतु त्या तरतुदीचा अंमल केला जात नाही आणि तो करण्यात यावा अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आलेली आहे. कोणत्याही शासकीय निधीतून निर्माण केलेले शेतरस्ते ही शासनाची संपत्ती असते. अशा रस्त्यांचं नुकसान हे शासकीय मालमत्तेचं नुकसान गृहीत धरून शेतरस्त्यावरती हानी पोहोचवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची देखील मागणी करण्यात आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते उकरून टाकले जातात, जेसीबीने खड्डे खोदले जातात किंवा त्या रस्त्यांवरती अतिक्रमणं केली जातात. अशी जी काही केली जाणारी अतिक्रमणं असतील ती सुद्धा कायदेशीर कुठे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. महत्वाचा विषय म्हणजे सातबाऱ्यावरती शेतरस्त्याची नोंद, याचप्रमाणे जे काही नवीन खरेदी होत असताना शेतरस्त्याचा टोचन नकाशा आणि शेतरस्त्यांना दिले जाणारे क्रमांक ह्या अतिशय गरजेच्या अशा गोष्टी आहेत आणि या सर्व बाबींचा व्यवस्थितपणे विचार करून याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची ग्वाही सुद्धा महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा महसूल मंत्र्याकडे हे विषय मांडण्यात आलेले होते, याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आलेली होती. या झालेल्या काल उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमोर जी काही बैठक होती याच्यामध्ये एकनाथ डोले साहेब देखील उपस्थित होते. सर्व व्यक्तींचा या ठिकाणी योग्य असा अभ्यास आहे, त्याच्यामुळे मांडलेले मुद्दे सुद्धा अतिशय मुद्देसूद अभ्यासपूर्वक आहेत. त्यामुळे याच्यावरती लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. याच्या संदर्भातील कायद्यामधील बदल आणि जीआर लवकरच निर्गमित केले जातील आणि त्याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट देखील आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.